ही सगळी कार्य केली, ही सगळी दानधर्माची जी कार्य केली ती त्यांनी सगळी त्यांच्या खासगी उत्पन्नातून केली। आणि त्यावेळी या सगळ्या कार्यांची जर आपण किंमत काढली तर ती 16 कोटी रुपये होती त्या काळी ना। आणि आजच्या काळात जर त्याच कार्यांची आजच्या काळातली जर किंमत काढली तर ते 10 ते 12 हजार कोटी अशी रुपये अशी त्याची किंमत होती। बघा, त्या काळी कुणाच्या आधाराशिवाय दळणवळणाची साधनं नसताना, अनेक शास्त्र प्रगत नसताना ती शास्त्र आपल्या समोर आणून अहिल्यादेवींनी किती कार्य केले। वुमन एम्पॉवरमेंट हे उदाहरण नाही का? अहिल्यादेवींचं हे उदाहरण नव्हे का? स्त्री किती सक्षम होती त्या काळीही, हे जिनं तिनं आपल्या सक्षमतेने आपल्यातल्या ऊर्जेने हे करून दाखवायचं असतं। त्यासाठी स्वतःला स्वतःचं पुढे येणं आवश्यक आहे। पाठिंबा मिळणं वेगळी गोष्ट, परंतु पाठिंबा मिळाल्यानंतरही स्वतःतल्या ऊर्जेचा सक्षमतेचा उपयोग न करणं ही चूक त्या स्त्रीची असते, बाकी जगाची नसते। अहिल्यादेवींमधल्या सक्षमतेचा ऊर्जेचा किती मोठा उपयोग त्यांनी स्वतः करून घेतला। पाठिंबा मिळाला त्यांना, परंतु एकमात्र व्यक्ती पाठिंबा देणारी फक्त त्यांचे सासरे मल्हारराव। बाकी त्यांना हवा असणारा पाठिंबा त्यांचे पती, त्यांचा पुत्र यांच्याकडनं त्यांना कधीही मिळाला नाही। आणि त्या एकांगी सतत अविरत एकट्या ही सगळी कार्य करत राहिल्या। राज्य विस्तार व्यवस्थित व्हावा म्हणून तालुके, जिल्हे, तहसीला यांच्यात राज्याची विभागणी केली। आवश्यकतेनुसार न्यायालय निर्माण केली। पंचायतींना व्यवस्थित काम दिलं। न्यायनिवाडा करत असताना मंत्री शेवटची फिर्याद ऐकत असत, पण फिर्यादीला जर मंत्र्यांनी दिलेला जर निर्णय योग्य वाटत नसेल, जर तो त्या निर्णयाने संतुष्ट नसेल, तर अहिल्यादेवी स्वतः पुन्हा ती फिर्याद ऐकत आणि न्यायनिवाडा करत असत। अहिल्यादेवी रयतेला न्याय मिळावा म्हणून अनेक उपक्रम करत असत। त्यातीलच एक उपक्रम होता, त्यांनी राजवाड्याबाहेर एक मोठी घंटा बांधली। ज्याला न्याय हवा असेल त्यानं ते तिथे यावं आणि दोराने ती घंटा वाजवावी। त्या घंटेचा आवाज अहिल्यादेवींच्या कक्षापर्यंत जात असेल। घंटेचा आवाज ऐकला की ताबडतोब अहिल्यादेवी खाली येत असत आणि न्यायनिवाडा करत असत। कुठल्याही व्यक्तीला द्यायचा न्याय लांबडीवर टाकायचा नाही, ही त्यांची शिस्त। त्यानुरूप त्यांनी घंटा बांधली। एके दिवशी घंटा वाजली, दरवानाने दार उघडलं। अहिल्यादेवींनी घंटा ऐकली त्यांच्या कक्षात। त्या कक्षातून जिना उतरून खाली येऊ लागल्या। दरवानाने दार उघडलं, बघतो तो कोणी नाही। दरवानाने दार पुन्हा बंद केलं। पुन्हा घंटा वाजली आणि ती घंटा सतत वाजत राहिली। तोवर अहिल्यादेवी दरवाजापर्यंत आल्या। दरवानाने दार उघडलं, तो बघतो तर काय, समोर तोंडात दोर धरून एक गाय ती घंटा वाजवत होती। दरवानालाही आश्चर्य वाटलं आणि अहिल्यादेवींनाही आश्चर्य वाटलं की गायीला न्याय हवाय, गाय न्याय मागायला आलेली आहे। परंतु अहिल्यादेवी समजल्या की निश्चितच हिचा मालक तिच्यावर अन्याय करतोय आणि म्हणून अहिल्यादेवींनी तिच्या मालकाला बोलावून घेतलं। मालक घाबरत आला। अहिल्यादेवींनी त्याला चांगलंच खरडावलं आणि त्याला दरडावून सांगितलं की तू हिचा फक्त उपयोग करतोस आणि तिच्यावर अन्याय करतोस, तू तिची आबाळ करतोस, म्हणून मी तुला दंड ठोठावत आहे। तिच्या मालकाने हात जोडले, नम्रपणे म्हणाला, मातोश्री, ही माझी माता आहे। मी हिचा कधीही अपमान करत नाही किंवा मी हिच्यावर कधीही अन्याय करत नाही। मी हिची कधीही आबाळ होऊ देत नाही। परंतु 2च दिवसापूर्वी ही गाय प्रसूत झाली। ही हिच्या वासराला चाटतच होती। ही त्या वासराला चाटत असतानाच एक रथ भरधाव आला आणि त्या वासराच्या अंगावरून निघून गेला आणि ते वासरू मरण पावलं।
आणि म्हणून ही गाय त्या अन्यायासाठी न्याय मागण्यासाठी म्हणून तुमच्याकडे आलेली आहे. अहिल्यादेवींनी प्रधानांना विचारलं, कोणी केलं हे कृत्य, कोणाचं? प्रधानांनी साचरत आणि घाबरतच सांगितलं, आपले पुत्र मालेराव यांचं हे कृत्य आहे. अहिल्यादेवी अत्यंत संतापल्या. अतिशय संतापाने त्यांनी फरमान सोडलं की मालेरावांना हात पाय बांधून, त्यांच्या मुसक्या बांधून, ज्या ठिकाणी ते वासरू मरण पावलं आहे तिथेच आणून सोडा आणि त्यांच्यावरून रथ चालवा. सगळ्या पहारेकऱ्यांनी, सेवकांनी त्यांना मालेरावांना बांधून तर आणलं, त्या ठिकाणीही ठेवलं, पण सारथी धजेनात. मालेरावांच्या अंगावर रथ टाकायला कोणी पुढे येईना. तेव्हा अहिल्यादेवी स्वतः रथात बसल्या आणि त्यांनी रथ भरधाव सोडला. रथ जसाच भरधाव येत होता आणि आता मालेरावांच्या अंगावरून तो रथ जाणार, तेवढ्यात ती गाय आडवी आली. ती मालेराव आणि रथाच्या मध्ये अडून उभी राहिली. ती तोवर हल्ली नाही जोवर अहिल्यादेवी त्या रथातून उतरून आल्या. अहिल्यादेवींनी त्या गाईला गोंजारलं. तेव्हा त्या गाईच्या डोळ्यात घळाघळा अश्रू होत होते. ती गाय रडत होती. अहिल्यादेवींनी तिला गोंजारून, कुरवाळून तिची मनस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती गाय रडत रडत अहिल्यादेवींकडे बघत होती. जणू काही ती म्हणत होती की आज तुझा पुत्र जर मरेल तर त्याचं जे दुःख आहे ते दुःख फक्त मीच समजू शकेन, कारण मूल मेल्याचं दुःख काय असतं हे फक्त मीच समजू शकते, कारण मी माता आहे. शेवटी अहिल्यादेवींनी तो रथ परत केला. त्यावेळेस गाय मालेरावांच्या आणि अहिल्यादेवींच्या मधून बाजूला झाली. गाय तिथे अडून बसली. गायीने जणू काही अहिल्यादेवींना म्हटलं की तू आणि मी माता आहोत आणि पुत्र मृत्यूचं दुःख तुला होऊ नये म्हणून मी तुझ्या या दुष्ट पुत्राला माफ करते. गाय जिथे अडली तिथे आज इंदोरला गोमाता सुशोभित आहे त्या चौकात, आणि त्या चौकाला अडा चौक या नावानं तो प्रसिद्ध आहे. गाय तिथे अडली म्हणून तो अडा चौक. इंदोरला आजही तो सुशोभित आहे. अन्यायाला माफी नाही, मग ते कुठलंही नातं असो. आणि राज्यकारभारात आणि न्यायदानात कधीही नात्यांना प्रश्रय न देणारी अशी अहिल्यादेवी, अतिशय कठोर आणि शिस्तीत राज्यकारभार करणारी अहिल्यादेवी, एक राज्यशासक म्हणून अहिल्यादेवींनी सुरू केलेले प्रकल्प आपण आजही बघतो आणि आजही ते आपण चालू ठेवलेले आहेत. आजही आपण ते राबवत आहोत. 300 वर्षानंतरही हे केवढं मोठं आश्चर्य. मुलींना शिक्षण, स्त्रियांना सैनिकी शिक्षण, हुंडाबंदी, दारूबंदी, झाडं तोडण्यास बंदी आणि कुटीर उद्योगांना प्राधान्य. कुटीर उद्योगांना प्राधान्य देऊन अहिल्यादेवींनी एक वेगळाच वस्तुपाठ निर्माण करून दिला. अहिल्यादेवींनी हे सांगितलं, प्रत्येक हाताला काम. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने, छोट्या मुलापासून मोठ्या माणसापर्यंत जर काम केलं तर निश्चित रूपाने तो अर्थार्जन करू शकतो. परंतु अर्थार्जन करण्याचं काम हे शिकत शिकत अर्थार्जन करा. शिकत असतानाच अर्थार्जन केलं. शिकत शिकत अर्थार्जन, शिकत शिकत कमवा. कमवत असताना शिकू नका. दोन मधला अंतर आहे, दोन मधला फरक आहे. कारण त्यावेळेस शिकत असताना, लहानपणापासून शिकत असताना अर्थार्जन करा, पण अर्थार्जन करत असताना शिकू नका. वास्तविक कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी वयाची मर्यादा नसते, परंतु तरीही अहिल्यादेवींनी हा त्या काळी 300 वर्षापूर्वी वस्तुपाठ घालून दिला की लहानपणापासून शिक्षण घ्या आणि शिकत असतानाच अर्थार्जन करा. त्यांनी आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची प्रगती होते. एक छोटीशी कडी असते, एक छोटंसं कडं एकात एक घातल्यानंतर किती मोठी साखळी होते. त्याचं उदाहरण, त्याचा एक वस्तुपाठ अहिल्यादेवींनी घालून दिला. न्यायदानाच्या बाबतीत पुण्याच्या
रामशास्त्री प्रभूणेंच्या समकक्ष अहिल्यादेवींचं नाव येऊ लागलं होतं. आणि म्हणून एक दिवस पुणे दरबारातून हरिपंत अहिल्यादेवींच्या दरबारात येऊन बसले होते. अहिल्यादेवींचा न्यायनिवाडा पाहिला. ते शेतकऱ्याच्या वेशात तिथे येऊन बसले आणि त्याच वेळेस दरबारात एक कवी आला होता आणि त्या कवीला आपलं काही कवन, काही आपली कविता अहिल्यादेवींना ऐकवायची होती. त्यानुसार त्यांनी अनुमती घेतली. अहिल्यादेवींनी पण सहर्ष त्याला अनुमती दिली आणि कविराजांनी आपलं कवन वाचण्यास सुरुवात केली. देवी अहिल्ये शुद्धमती तू सर्वांची माता, ईश्वराला तुझ्या स्वरूपी होऊन यात्राता. तव पायांशी तीर्थे सगळी देव देवळ येती, तव पायांशी तीर्थे सगळी देव देवळ येती. स्वर्गामध्ये नारद तुंबर तव लीला गाती, स्वर्गामध्ये नारद तुंबर तव लीला गाती. हे शब्द संपले आणि अहिल्यादेवींनी कविराजांना हातानेच थांबवलं. म्हणाल्या, कविराज तुमची भावना मी जाणते, परंतु आता यानंतर हे कवन वाचू नका, कारण माझ्यासारखीचं हे अतिशयोक्त वर्णन मला ऐकवत नाही. ईश्वर माझ्या स्वरूपात या पृथ्वीवर जन्म घेणं केवळ अशक्य, असंभव. आणि नारद तुंबर स्वर्गामध्ये माझी लीला गाणार हे तर केवळ अशक्य. अहो, आणि तुम्ही जी सगळी तीर्थ देवळं जी माझ्या पायाशी आणून ठेवलेली आहे तो तर एक अक्षम्य अपराध आहे, गुन्हा आहे. तुमचं हे काव्य